नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कच्च्या टोमॅटोची सुक्की भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य पाहूयात आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात। माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा। इकडे अर्धा किलो फ्रेश असे टोमॅटो घेतलेले आहेत। त्यावरील सर्व देठ काढून टाका। टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। टोमॅटो स्वच्छ धुवून झाल्यानंतर असे टोमॅटोचे उभे असे पातळ काप करून घ्या। सर्व टोमॅटोचे उभे असे काप करून घ्यायचे। त्यानंतर परत स्वच्छ धुवून घ्या। जितक्या निघतील तितक्या यामध्ये ब्या काढून टाका। तर इकडे आता स्वच्छ धुवून ब्या काढून झालेल्या आहेत। एक कांदा घ्या आणि कांदाही असा उभा चिरून घ्या। छान असा आपला कांदाही आता इकडे चिरून झालेला आहे। आपण आता फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवा। त्यामध्ये तेल घाला। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये मोहरी घाला। मोहरी घातल्यानंतर पाव चमचा हिंग घाला। कढीपत्त्याची 4-5 पाने घाला। जो आपण बारीक उभा चिरलेला कांदा आहे तोही घाला। त्यानंतर चेचून घेतलेला लसूण घाला। कांदा तांबूस कलरचा होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्या। म्हणजे छान असा तांबूस कलरचा होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। तर इथे कांदाही आपला छान आता भाजून झालेला आहे। अर्धा चमचा हळद घाला। त्यानंतर जे आपण टोमॅटोचे काप केलेले आहेत ते घाला आणि सर्व टोमॅटो तेलामध्ये भाजून घ्या। छान असा टोमॅटो भाजून घ्यायचा तेलामध्ये। तर टोमॅटो भाजल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घाला। अर्धा चमचा गरम मसाला घाला। 1 चमचा लाल तिखट। हा जो आहे तो मी कोल्हापुरी लाल मसाला वापरलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो वापरा। त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला आणि सर्व परत हे तेलावरती सर्व मिक्स करून घ्या। त्यानंतर ही तुरीची डाळ आहे ते अर्धा तास भिजत ठेवायची। त्यानंतर मग याच्यामध्ये घालायची। भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालायचे। थोडीशी याच्यामध्ये आंबटपणा कमी होण्यासाठी गूळ किंवा साखर घालायची। शक्यतो गूळच घातला तरी छानच। त्यानंतर सर्व मिक्स करून घ्या। बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। थोडंसं याच्यामध्ये पाणी घाला कारण तेलावरती टोमॅटो छान भाजलेला असतो। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवा। 2 मिनिटांनंतर पहा छान इथे आपली आता कच्च्या टोमॅटोची भाजी तयार आहे आणि छान आपली भाजी इथे आता ही शिजलेली आहे। खूपच वास असा छान सुटलेला आहे भाजीचा। पहा इथे आता छान ही भाजी पहा इथे शिजलेली आहे आणि मी तुरीची डाळ घालून तुम्हाला दाखवलेली आहे। तुम्ही चण्याची सुद्धा डाळ याच्यामध्ये वापरू शकता। आता डिशमध्ये आपण ही भाजी सर्व करूया। मग ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। मग आवडली ना सिंपल आणि साधी रेसिपी टोमॅटोची सुक्की भाजी? आवडली असेल तर लाईक करा। तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा। आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा, आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीच रेसिपीमध्ये। तोपर्यंत
बाय बाय.